चांदिवलीचे काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांच्या सुरक्षेत सध्या वाढ करण्यात आली आहे। संशयितांच्या मोबाईलमध्ये कोडवर्ड सापडलाय आणि त्याच्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचं कळतंय। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संशयितांच्या हालचालीवर लक्ष ठेवून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। चौकशीत संशयितांच्या फोनमध्ये गुप्त संभाषण आणि कोड शब्द असल्याचं उघड झालं। संशयित हे नसीम खान यांच्या अनेक प्रचार कार्यक्रम आणि रॅलीमध्ये सुद्धा सहभागी झाले होते असं कळतंय। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, या सगळ्या संदर्भातले पुढचे नेमके तपशील काय? सध्या सुरक्षेच्या दृष्टीने काय काळजी घेतली गेली खान यांच्या? रिद्धी, आपण जर बघितलं असेल, हे दोन संशयित जे आहेत ते 15 नोव्हेंबरला खरं तर मुंबईत आले होते आणि 20 नोव्हेंबरला ज्यावेळी मतदान होतं त्यावेळी हे संशयित नसीम खान यांचा पाठलाग करत होते। त्यांच्या कार्यालयाच्या इथे आले आणि त्यांनी नसीम खान यांच्याबद्दल त्यांच्या सिक्युरिटीला विचारलं। त्यानंतर नसीम खान यांच्याशी त्यांची भेट झाली, त्यावेळी यांनी अर्वाच्य भाषेत त्यांच्याशी संभाषण केलं आणि त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते या दोघांनाही ताब्यात घेतलंय। खरं तर जी आपल्याला पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार या दोघांच्या मोबाईलमध्ये काही ऑडिओ क्लिप जे आहेत ते सापडलेले आहेत आणि काही कोड वर्ड जे आहेत ते सापडलेले आहेत। त्यामुळे आता नसीम खान यांची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर खरं तर नसीम खान हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, चांदिवलीतील काँग्रेसचे उमेदवार आहेत। नुकतीच बाबा सिद्दीकी यांची एक घटना घडली होती, त्यानंतर कुठेतरी पोलीस अलर्ट झालेत आणि नसीम खान यांची आता सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। हे दोन संशयित जे आहेत ते मुंबईत हिरानंदान येथे राहत असल्याची देखील आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे या संशयितांकडून आणखी माहिती पोलीस घेत आहेत। हे संशयित जे आहेत ते लोकेश नावाची एक व्यक्ती होती, त्या लोकेश नावाच्या व्यक्तीच्या सातत्याने संपर्कात होते, त्यांच्याशी ते संपर्क साधत होते आणि त्यांच्याशी व्हॉट्सअप चॅट देखील त्या व्यक्तीशी ते बोलत होते। त्यामुळे आता पोलीस याचा देखील शोध घेत आहेत, नेमकी ही लोकेश नामक जी व्यक्ती आहे ती कोण आहे, याची कसून चौकशी जी आहे ती आता पोलीस करतायत। सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।